तू येडा झालायस का? तुझं असं म्हणणं आहे की मी माझ्या बाबांची गाठ स्वतः घ्यावी आणि त्यांना जाऊन म्हणायचं, बाबा तुमचा आमच्या लग्नाला होकार आहे का? अरे असं असलं असतं तर मीच तुला प्रपोज केलं नसतं का? काय करू म्हणजे? आता तू माझ्या बाबांकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं की बाबा मी तुमच्या पोरीवर खूप प्रेम करतो, मला तिच्याशी लग्न करायचंय, मी तिला खूप खुश ठेवेल, तिला सिनेमाला घेऊन जाईल, बाहेर फिरवायला घेऊन जाईल, तिला कोणताच त्रास येऊन नाही देणार. आणि नाही मानले तर तू परत जा त्यांच्याकडे, तू परत मनव त्यांना. माझ्यासाठी तर तू एवढं करूच शकतो ना, थोडा मस्का तर तू त्यांना लावूच शकतो. हा हो बाबा हो, हा कसा प्रश्न आहे की तू लग्न माझ्याशीच करणार आहे ना? तुला माहिती आहे ना मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. कट इट. काय आहे बॅक स्टोरी? बॅक स्टोरी हा आहे, माहिती आहे मला, आहे बॅक स्टोरी आहे. म्हणजे एक कपल्स असतात जे रिलेशनशिप मध्ये असतात. आता म्हणजे पॉइंट येतो की आता रिलेशनशिप मध्ये खूप झालं, आता म्हणजे फॅमिलीमध्ये माझे फक्त डॅड असतात, तर आता त्यांना कसं कन्व्हिन्स करणार तू? आणि जो माझा पार्टनर आहे तो थोडा काइंड ऑफ घाबरणारा आहे, ठीक आहे, तो खूप म्हणजे विचार करतो. तर मी त्याला बोलते की आता तू माझ्या बाबांसोबत बोलून घे, मनव, पटव त्यांना असं. पण त्याचे असे क्ल्यूज आहेत की जर ते नाही मानले तर काय करणार असं. किती एज आहे? एज 22. आणि मुलाचं? मुलाचं अराउंड 25. 25 मुलाचं आहे, तुझं 22 तुझ्या कॅरेक्टरचं. किती वर्षापासून डेट करतायत? अराउंड 5 to 6 years. 5 to 6 years. बाबा का नाही म्हणतायत? बाबा इन केस जर नाही म्हणले की फॅमिली बॅकग्राऊंड जास्त चांगलं नाहीये किंवा तो अजून काही जास्त त्या लेवल पर्यंत पोहोचला नाहीये. फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नाहीये कुणाचं? म्हणजे माझ्या पार्टनरचं. मुलाचं? हा. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे असेल समथिंग, म्हणजे मनी इश्यूज किंवा स्वतःचं घर नसेल. असेल समथिंग ना, इथे असेल नाही, आहे 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 म्हणजे स्वतःचं घर नाहीये. स्वतःचं घर नाहीये अजून? बस म्हणजे तो अजून 10-15 हजार रुपये कमवतो असं. ओके. त्याचं शिक्षण काय झालंय? ग्रॅज्युएशन. कोणत्या फील्ड मध्ये? कोणत्या फील्ड मध्ये? हे बघ, ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे माहितीये का? मी जेव्हा तुला विचारतोय की ते सगळी बॅक स्टोरी, हू, व्हेन, वेअर, वाय, व्हॉट, या 5 प्रश्नांची उत्तरं जर तुझ्याकडे असतील तर तू फटफट स्वतःहून मला सांगशील. डिटेलमध्ये बॅक स्टोरी माहिती नसल्यामुळं काय होतं की ती जी आपली ऍक्शन आहे किंवा आपले एक्सप्रेशन, स्पीच, ऍक्टिंग, ते रिअलिस्टिक नाही वाटत. तू बघ ना, कोणतीही गोष्ट घडते त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जर तुला माहित नसेल तर तू ते बोलण्यामध्ये धार नाही येत ना, ते कॉन्फिडन्स, तो एक बिलीफ सोबत बोलणे, ते येत नाही आपलं. त्यामुळे मला वाटतं बॅक स्टोरीवर थोडंसं काम केलं पाहिजे. आणि बॅक स्टोरी फक्त प्रिपेअरच करायची नसते, ती बॅक स्टोरी प्रिपेअर केल्यावर ती या पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये रुजवायची की जसे काय ते खरंच मीच ती आहे. कोणताही ऍक्टर सांग जो तुला खूप आवडतो, मेल ऍक्टर. रणवीर सिंग. रणवीर सिंग तुला आवडतो तर तू काय करायचं, रणवीर सिंगला इमॅजिन करायचं त्या मुलाच्या ठिकाणी. ओके, रणवीर सिंगला इमॅजिन केलं, त्यानंतर त्याची जी बॅक स्टोरी आहे ती त्याच्या भोवती बॅक स्टोरी फिरवायची, तर ते व्हिज्युअल्स डोळ्यासमोर येतील तुला परफॉर्म करताना. की रणवीर सिंग आहे. फादरच्या कॅरेक्टरमध्ये तुझ्या वडिलांना व्हिज्युअलाइज करू शकते किंवा कोणतंही फादर कॅरेक्टर जे कनेक्टेड आहे त्यांना व्हिज्युअलाइज करू शकते. इमोशन शिवाय ऍक्टिंग झिरो आहे. आपल्याला असं वाटतं की बाहेरून खूप चांगलं करतायत, खूप चांगली ऍक्टिंग होते, पण असं वाटतं कुछ तो मिसिंग आहे यार, काहीतरी मिसिंग आहे. ते जे खरेपण आहे ते कुठंतरी मिसिंग आहे. ते का? कारण मी जे बोलते त्याच्याबद्दल मीच कन्व्हिन्स नाहीये. मलाच माहिती नाही की का बाबा तू बाबाला बोल, का हे झालं, का ते झालं. मग तो खिचडी पक नाही पाहते. प्रॅक्टिस करशील तर ते अजून चांगलं होईल. आणि पेपर पेन घेऊन बसून कर.
म्हणजे पेपर पेन ती स्क्रिप्ट लिहिणे, मग त्याची बॅकस्टोरी लिहिणे, मग ती बॅकस्टोरी समजून घेणे, मग बिलीव्ह करणे आणि शेवटी मग परफॉर्म करणे. ओके, कारण तुझ्यात पोटेन्शियल आहे, तुला यू आर फास्ट लर्नर. जेवढं मी तुला बघतोय, स्पेशली पुण्यावरून तू मुंबईला आलीस ऍक्टिंग शिकण्यासाठी आणि हार्डवर्किंग आहेस, पटपट पटपट गोष्टी तुला कळतात. मग एक्सलन्सचा जमाना आहे. आपण म्हणतो ना की काही लोक 10 काम करतात, ते बोलतात की मैं 10 काम कर सकता हूं, पण एक पण काम व्यवस्थित करत नाही तो. तर तसं नको व्हायला ना. ऍक्टिंग करते मी, तर ऍक्टिंग मध्ये मी मास्टर आहे, मला कोणताही कॅरेक्टर द्या, काही करा आणि मला बघा, मग तेव्हाच तुमचं करिअर एक लेवलला येऊ शकतं. ओके.